प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री 11:30 वाजता शनी पटांगणावरील प्रेरणा मोबाईल शॉपीसमोर झालेल्या 2 जणांच्या वादातून एकाच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी येवला शहर पोलिसांनी गौरव राजीव घुसर व 29 वर्ष राहणार सुंदरनगर या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी येवला पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण परिसरातील असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे. यापूर्वीही संशयित आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल असून खुनात वापरण्यात आलेला दगड देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक सागर कोते, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश शेलार, जनार्दन दळवी, श्रीकृष्ण बोडके, पोलीस नाईक सतीश मोरे आदींनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला. 26 रोजी रात्री मिरवणुका सुरू असताना आम्हाला एका इस्मानं मिरवणुकीमध्ये येऊन सांगितलं की शनी पटांगण येथे 2 इस्मांच्या वादातून एका इस्मानं दुसऱ्या इस्माच्या डोक्यात दगड टाकलेला आहे. तर जो जखमी इसम होता त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे येवला येथे पाठवण्यात आलं. तिथे उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं. दरम्यानच्या काळात जखमी इसम कोण आहे त्याचं नाव निष्पन्न करणं हे आव्हान होतं. ते आम्ही रात्रीतून पहाटेपर्यंत त्याचं नाव निष्पन्न केलं. जो इसम उपचारादरम्यान नाशिक येथे मयत झाला. त्यानंतर पोलीस पथकानं मुकेश पंचनामा केला, PM करण्यात आलं. तेथील त्याचा जो भाऊ होता, भावाचा जबाब नोंद करून FIR दाखल करण्यात आली. आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं रात्रीतून, मग ते इसमाला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी करून त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. तर जो इसम आहे आरोपी त्याचं नाव गौरव राजू घुसर व 29 वर्ष राहणार सुंदरनगर येवला यास आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे. त्याच्यावर पूर्वी एक चोरीचा गुन्हा या पोलीस स्टेशन येथे नोंद आहे. तर आज न्यायालयात त्याला घेऊन गेलो होतो, तर न्यायालयाने त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. पुढील तपास मी करत स्वतः. आम्ही 24 तासामध्ये आरोपीला अटक केलेली आहे.